नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण ग्रॅव्हिटेशन टॉपिकचं नेक्स्ट लेक्चर बघणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण क्रिटिकल व्हेलॉसिटी, टाईम पिरियड ऑफ सॅटेलाईट आणि एनर्जीशी रिलेटेड क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. त्याच्या आधी आपण आपलं हे ग्रॅव्हिटेशन टॉपिकचं 6वं लेक्चर आहे आणि त्याआधी आपण काही फॉर्म्युले बघणार आहोत. तर फॉर्म्युले केअरफुली बघायचे, तर ते फॉर्म्युलेसोबत लिहून घ्यायचे, तर पटपट पटपट आपली वही पेन सोबत ठेवायचं आहे आणि मी फॉर्म्युले समोर एक्सप्लेन करत असताना ते फॉर्म्युले सगळे लिहून घेण्यावरती भर द्यायचा आहे. तर बघा, फॉर्म्युले असे आहेत. तर आपल्याला माहिती आहे क्रिटिकल व्हेलॉसिटी म्हणजे काय असते. व्हेलॉसिटी गिवन टू द सॅटेलाइट इन द गिवन ऑर्बिट सो दॅट इट रिव्हॉल्व्स इन द सर्क्युलर ऑर्बिट, किंवा त्याला दुसरं क्रिटिकल व्हेलॉसिटी दुसरं नाव आहे ऑर्बिटल व्हेलॉसिटी. ओके, ज्या व्हेलॉसिटीमुळे सॅटेलाइट एखाद्या ऑर्बिटमध्ये सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे, सर्क्युलर ऑर्बिटमध्ये रोटेट होत आहे, त्याला क्रिटिकल व्हेलॉसिटी किंवा ऑर्बिटल व्हेलॉसिटी म्हणायचं. हे लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. तर त्याचा फॉर्म्युला मी लिहितो एकदा. तर फॉर्म्युला क्रिटिकल व्हेलॉसिटी व्ही सी इज इक्वल्स टू, परत एकदा ऐका, क्रिटिकल व्हेलॉसिटी व्ही सी इज इक्वल्स टू अंडर रूट जी एम डिवायडेड बाय स्मॉल आर. स्मॉल आर इज द ऑर्बिटल व्हेलॉसिटी, म्हणजे सेंटरपासूनचा डिस्टन्स आहे त्या ऑब्जेक्टचं. व्ही सी इज इक्वल्स टू अंडर रूट जी एम डिवायडेड बाय स्मॉल आर म्हणजे कॅपिटल आर प्लस एच. ओके, याच्यानंतर याच्यावरून आपल्याला टाईम पिरियडचा फॉर्म्युला पण फाईंड करता आला पाहिजे. तर टाईम पिरियडचा फॉर्म्युला असा आहे, व्ही सीचा फॉर्म्युल्यावरूनच व्ही सी इज इक्वल्स टू वेलॉसिटी इक्वल टू, आपल्याला बेसिक पार्ट काय माहिती, तर सॅटेलाइट सर्क्युलर ऑर्बिटमध्ये रोटेट होते. इथं मी एक छोटीशी डायग्राम ड्रॉ करतो. तर डायग्राम अशी आहे, ही आहे अर्थ, त्याची रेडियस कॅपिटल आर आहे आणि याची एवढ्या हाईटला सॅटेलाइट सर्क्युलर ऑर्बिटमध्ये रोटेट होते, म्हणजे ही जी आहे स्मॉल आर एवढी ऑर्बिटल रेडियस आहे त्याची. ओके, तर आता याच्यासाठी आपल्याला वेलॉसिटी इक्वल टू सर्कम्फरन्स डिवायडेड बाय टोटल डिस्टन्स, म्हणजे सर्कम्फरन्स डिवायडेड बाय टोटल टाइम म्हणजे कॅपिटल टी एवढा असणार आहे. व्ही सीची व्हॅल्यू किती असते, अंडर रूट जी एम डिवायडेड बाय स्मॉल आर इज इक्वल टू सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला आहे 2 पाय आर डिवायडेड बाय कॅपिटल टी. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, टी इज इक्वल्स टू 2 पाय आर इंटू अंडर रूट आर डिवायडेड बाय जी एम. तर याच्यामधून आपल्याला टी इज इक्वल्स टू 2 पाय इंटू अंडर रूट स्मॉल आरची व्हॅल्यू स्क्वेअर रूटमध्ये गेली, आर स्क्वेअर होते, आर स्क्वेअर इंटू आर, आर क्यूब झाला डिवायडेड बाय जी एम. ओके, हा फॉर्म्युला या पद्धतीने असं यूज करता येईल आपल्याला. आणखीन याच्यामध्ये काय करता येते, तर ह्याच्यामध्ये मॉडिफिकेशन स्मॉल आर म्हणजे कॅपिटल आर प्लस एच लिहिता येईल. टी इज इक्वल्स टू 2 पाय इंटू अंडर रूट आर प्लस एच ब्रॅकेट क्यूब डिवायडेड बाय जी एम. आता हे जी एमची व्हॅल्यू पण आपल्याला रिप्लेस करता येते कशाने माहिती, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीनं, ते माहिती तुम्हाला. ते इथंच लिहितोय मी साईडला, इकडे बघा. ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला स्मॉल जी इक्वल टू जी एम डिवायडेड बाय आर स्क्वेअर, व्हेअर जी इंटू आर इज इक्वल टू कॅपिटल जी एम. हा फॉर्म्युला जर आपण त्या ठिकाणी लिहिला, स्मॉल जी इंटू कॅपिटल आर म्हणजे टाइम पिरियड टी इज इक्वल्स टू 2 पाय इंटू अंडर रूट आर प्लस एच ब्रॅकेट क्यूब डिवायडेड बाय स्मॉल जी इंटू आर, असं पण लिहिता येते आपल्याला. ओके, टाइम पिरियडचे वेगवेगळे फॉर्म्युले जास्त यूज झालेला हा फॉर्म्युला आहे. त्याच्यानंतर हा पण फॉर्म्युला बऱ्याच वेळा यूज झालेला आहे. आणखीन याच्यामध्ये एक मॉडिफाय करता येते. इफ सॅटेलाइट नियर द सर्फेस ऑफ अर्थ, नियर द सर्फेस ऑफ अर्थ, नियर द सर्फेस ऑफ अर्थ, एच इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 0 घेतला तर टाइम पिरियडचा फॉर्म्युला टी इज इक्वल्स टू 2 पाय इंटू अंडर रूट आर प्लस एच, आर प्लस 0 ब्रॅकेट क्यूब, आर क्यूब जी डिवायडेड बाय जी इंटू आर. ओके, एक गडबड झाली आहे. जी आर स्क्वेअर आहे, आर स्क्वेअर कॅन्सल झाला. याच्यामध्ये मिळते आपल्याला 2 पाय इंटू अंडर रूट, काय झालं, आर स्क्वेअर कॅन्सल झाला, आर बाय जी हा फॉर्म्युला मिळते. टाइम पिरियड ऑफ रिव्हॉल्विंग सॅटेलाइट नियर द सर्फेस ऑफ अर्थ. या पद्धतीनं हे फॉर्म्युले आहेत. त्याच्यानंतर कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलेला होता. कायनेटिक एनर्जी ऑफ द रिव्हॉल्विंग सॅटेलाइट इज इक्वल टू कॅपिटल जी कॅपिटल एम स्मॉल एम डिवायडेड बाय 2 इन ब्रॅकेट्स आर प्लस एच किंवा 2 इंटू स्मॉल आर. पोटेन्शियल एनर्जीचा हेच फॉर्म्युला बाइंडिंग एनर्जी आहे. हाच फॉर्म्युला निगेटिव्ह केला की आपल्याला टोटल एनर्जी मिळते आणि या फॉर्म्युलामधून डिव्हिजनमधून 2 काढून टाकला तर ती पोटेन्शियल एनर्जी मिळते. परत एकदा ऐका, कायनेटिक एनर्जी आणि बाइंडिंग एनर्जी दोन्ही सेम असते. कायनेटिक एनर्जी इक्वल टू बाइंडिंग एनर्जी इक्वल टू जी एम एम डिवायडेड बाय 2 इंटू स्मॉल आर. टोटल एनर्जी मायनस जी एम एम डिवायडेड बाय 2 आर आणि पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल्स टू मायनस जी एम एम डिवायडेड बाय आर.
ओके. त्याच्यानंतर चेंज इन पोटेन्शियल एनर्जीचा एक फॉर्म्युला आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलेला होता, जो फॉर्म्युला होता GmGh. हे फॉर्म्युले सगळे एकदा लिहितोय मी. बघा इकडं, कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू बाइंडिंग एनर्जी इज इक्वल टू G कॅपिटल M स्मॉल m डिवायडेड बाय GmM डिवायडेड बाय 2R. टोटल एनर्जी मिळते आपल्याला. टोटल एनर्जी इक्वल टू मायनस GmM डिवायडेड बाय 2R. आणि पोटेन्शियल एनर्जी मिळते इज इक्वल्स टू मायनस GmM डिवायडेड बाय स्मॉल r. ह्या झाल्या सगळ्या एनर्जी. चेंज इन पोटेन्शियल एनर्जी, याची एवढ्या हाईटला जर जायचं असेल तर चेंज इन पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू रेज द सॅटेलाइट किंवा ऑब्जेक्ट अप टू हाईट h mgh डिवायडेड बाय 1 प्लस h बाय r. ओके, याला थोडं मॉडिफाय करता येतं रे. कसं? mgh डिवायडेड बाय r क्रॉस मल्टिप्लाय केलं r प्लस h होते. r प्लस h झाला. आता डिव्हिजनमध्ये r राहतोय, तो न्यूमरेटरला गेला. या पद्धतीने mgh r डिवायडेड बाय h प्लस r किंवा r प्लस h ही चेंज इन पोटेन्शियल एनर्जी इफ ऑब्जेक्ट इज रेज्ड टू हाईट h फ्रॉम द सरफेस ऑफ अर्थ. या कंडिशनमध्ये हा फॉर्म्युला यूज होते. ओके, चला आता आपण एक्झाम्पल्स सोडवण्यास मदत घेऊ. आपण ह्या फॉर्म्युल्यांची एक्झाम्पल्स कसे सोडवायचे ते केअरफुली बघायचे. तुम्ही लक्ष द्या 1 मिनिट. तर आजचा आपला फर्स्ट क्वेश्चन असा आहे मित्रांनो, टू पार्टिकल्स ऑफ इक्वल मास स्मॉल m मूव इन अ सर्कल ऑफ रेडियस स्मॉल r अंडर द ॲक्शन ऑफ देअर म्युच्युअल ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन. स्पीड ऑफ ईच पार्टिकल विल बी. कॅपिटल G इज द युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. महत्त्वाचा क्वेश्चन आहे, केअरफुली बघायचे. क्वेश्चन समजलेलं नसेल तर मी एक्सप्लेन करतोय परत एकदा. थोडीशी छोटीशी डायग्राम ड्रॉ करतो. 2 पार्टिकल्स आहेत, मूव इन अ सर्कल ऑफ रेडियस r. हा एक छोटासा पार्टिकल छोटा नाही, आता मोठा झाला. हा आपण छोटासा पार्टिकल ड्रॉ करू. हा एक पार्टिकल आहे, हा दुसरा पार्टिकल आहे. ओके, हे दोघं पण एका सर्क्युलर ऑर्बिटमध्ये रोटेट होत येते. कसे? ड्यू टू दिअर म्युच्युअल अट्रॅक्शन. सर्क्युलर ऑर्बिटमध्ये रोटेट होत येतं. ओके, आता त्यांचं सेंटरपासूनचं डिस्टन्स जे आहे ते स्मॉल आर एवढं डिस्टन्स आहे. आता 2 गोष्टी इथं आहेत. एक म्हणजे सर्क्युलर ऑर्बिटमध्ये रोटेट होते, म्हणजे सर्क्युलर ऑर्बिटमध्ये कोणता फोर्स असतो बेटा? करेक्ट आहे. कोणता? सेंट्रिपिटल फोर्स. काल परवा बघितलं आपण सेंट्रिपिटल फोर्स. आणि दुसरं आहे इथं दिलंय क्लिअरली आपल्याला. काय दिलंय? म्युच्युअल ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन. सेंट्रिपिटल फोर्स इज बॅलन्स्ड बाय ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ह्या 2 गोष्टी जर एकत्र आणल्या तर आपल्याला काय मिळते इथं? स्पीड ऑफ ईच पार्टिकल मिळून जाईल. तर बघा इकडं आता काय म्हणतो मी. सेंट्रिपिटल फोर्स इज बॅलन्स्ड बाय ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स इज बॅलन्स्ड बाय ग्रॅव्हिटेशनल फोर्स. Fc इज इक्वल टू Fg. सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला एका पार्टिकलसाठी यूज करायचा. mv² बाय r. का? दोघांची स्पीड सेम आहे, मास सेम आहे. इज इक्वल टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे तो कॅपिटल G इंटू प्रोडक्ट ऑफ मासेस अँड स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. दोन्ही पार्टिकलमधलं डिस्टन्स 2r ब्रॅकेट स्क्वेअर. काही जणांच्या डोक्यामध्ये सर इथं पण 2r घ्यायला पाहिजे. तर हे जे डिस्टन्स आहे त्या ऑब्जेक्टचं सेंटरपासूनचं डिस्टन्स असतं बेटा. कुठून? सेंटरपासूनचं डिस्टन्स असतं. आणि हे डिस्टन्स जे आहे फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्समधलं त्या 2 ऑब्जेक्टच्या सेंटर्समधलं डिस्टन्स आहे, याला 2r लिहिलं. ओके, ह्यातला एक मास कॅन्सल झाला. v² डिवायडेड बाय r इज इक्वल टू G इंटू स्मॉल m डिवायडेड बाय 4r². अजून एक r कॅन्सल झाला. आणि फायनली v² इज इक्वल टू Gm डिवायडेड बाय 4 इंटू r. m इज स्मॉल, m घेतलाय आणि आपण काय केलं? स्क्वेअर रूट घेतलं. v इज इक्वल टू अंडर रूट कॅपिटल G इंटू स्मॉल m डिवायडेड बाय 4r. ह्या 4चं स्क्वेअर रूट घेतलेलं असेल तर घेऊ, नसेल तर आहे तसं ठेवलं. समजतंय? ऑप्शन नंबर ए करेक्ट आहे. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चनकडे चला. आता सोपे क्वेश्चन आहेत, फक्त फॉर्म्युले आणि कन्सेप्ट केअरफुली बघायची. आवर नेक्स्ट क्वेश्चन इज टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ द सर्क्युलरली ऑर्बिटिंग सॅटेलाइट इज. टोटल कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला लिहिला आता थोड्या वेळापूर्वी. आणि दुसरं काय दिलंय? कायनेटिक एनर्जी, टोटल एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी यांच्यामधलं रिलेशन. तर तो फॉर्म्युला मी डायरेक्ट लिहून टाकतो. कोणता? एनर्जीमधलं रिलेशन असला फॉर्म्युला.
तर टोटल एनर्जी बघा इकडे लक्ष द्या. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू बाइंडिंग एनर्जी इज इक्वल्स टू मायनस टोटल एनर्जी इज इक्वल टू मायनस पोटेन्शियल एनर्जी डिवायडेड बाय 2. मग हाफ ऑफ द कायनेटिक एनर्जी नाही, इक्वल आणि निगेटिव्ह आहे टोटल एनर्जी. हाफ ऑफ द पोटेन्शियल एनर्जी ऑफ द सॅटेलाइट करेक्ट आहे. टोटल एनर्जी इक्वल टू हाफ ऑफ द पोटेन्शियल एनर्जी ऑफ द सॅटेलाइट. ओके, समजलं. फॉर्म्युला लक्षात ठेवा, फॉर्म्युलाचं रिलेशन लक्षात ठेवा, सोपं आहे. तर नेक्स्ट क्वेश्चनकडे चल बेटा. Radii of two circular orbits of two satellites A and B of Earth are 4R and R respectively, where capital R is the radius of the Earth. If the speed of satellite B is 6V, then speed of satellite A is speed. सर्क्युलर ऑर्बिट म्हणलं की कोणती व्हेलॉसिटी म्हणतोय? सेंट्रिपिटल फोर्स आणि क्रिटिकल व्हेलॉसिटी. ओके, तर बघा इकडं व्हेलॉसिटी ऑफ ए डिवायडेड बाय व्हेलॉसिटी ऑफ बी डायरेक्ट लिहितो मी, नाही कळालं? ओके, चला. व्हेलॉसिटी ऑफ satellite in circular orbit is equal to gm divided by r. The radii of circular orbits of two satellites A and B of this Earth are 4r and r respectively, where r is the radius of the Earth. If the speed of satellite B is 6v, then speed of the satellite A will be mass कशाचं आहे? अर्थचं आहे. Capital G gravitational constant. Velocity inversely proportional to radius. Velocity inversely proportional to square root of radius. Velocity of A divided by velocity of B is equals to under root रेडियस ऑफ बी डिवायडेड बाय रेडियस ऑफ ए. इनवर्समध्ये ठेवा व्हॅल्यूज, करा कॅल्क्युलेशन पटपट आणि लक्षात ठेवा. क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. या टाईपचे क्वेश्चन्स भरपूर असे CETमध्ये आलेले आहेत. तर बघा इकडे लक्ष द्या. वेलॉसिटी ऑफ ए आपल्याला माहिती नाही, वेलॉसिटी ऑफ बी माहिती 6v माहिती इज इक्वल्स टू अंडर रूट रेडियस आपण माहिती आहे. तर रेडियस ऑफ बी इज कॅपिटल आर, रेडियस ऑफ ए इज 4r. ओके, नेक्स्ट पार्ट बघा काय म्हणतोय. VA इज इक्वल्स टू RR कॅन्सल झाला, हा 6V मल्टिप्लिकेशनमध्ये गेला, याचं 1चं स्क्वेअर रूट 1, 4चं स्क्वेअर रूट 2, 2नं डिवाइड केलं तर वेलॉसिटी ऑफ A इज इक्वल्स टू 2 कॅन्सल झाला, किती राहिला 3V. प्रश्न वाचा नीट बेटा, प्रश्न वाचल्याशिवाय कळणार नाही. प्रश्न समजून घ्यायचा आहे, कुठल्या कंडिशनमध्ये काय वापरले ते. तर नेक्स्ट क्वेश्चनकडे. Two satellites P and Q go around the planet in a circular orbit having radii 3 and R respectively. If the speed of satellite P is 2v, same to same question आहे. सुटतंय. Velocity of Q will be velocity of Q divided by velocity of P is equals to radius inverse proportion मध्ये स्क्वेअर रूट मध्ये radius of P divided by radius of Q is equal to velocity of Q विचारलेली आहे. velocity of P is 2v is equals to under root रेडियाचं रिलेशन बघू आपण. radius of P is 3r divided by radius of Q is r कॅन्सल झाला, 3चं वर्गमूळ निघत नाही. VQ is equals to 2√3v. 2√3v ऑप्शन ए आहे. सेम टू सेम क्वेश्चन. काय म्हणलोय लक्षात ठेवा म्हणले, कन्सेप्ट आता लक्षात ठेवावं लागते. 2025 मध्ये चालेल दोन्ही क्वेश्चन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे, थोडा इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन कमीत कमी 4 वेळा रिपीट झाला आहे CETला आतापर्यंत. ॲज इट इज विदाऊट एनी चेंज, व्हॅल्यू चेंज नाही, कन्सेप्ट चेंज नाही, स्टेटमेंट चेंज नाही, डायरेक्ट आहे तसं. तर बघा इकडं सॉल्व करू आपण आता. थोडा लेंदी क्वेश्चन आहे. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी रिक्वायर्ड टू रेज अ सॅटेलाइट ऑफ मास m टू हाईट h अबव द अर्थ सरफेस इज E1. सरफेसवरून सॅटेलाइटला वरती नेण्यासाठी लागलेली जी एनर्जी आहे ती E1 दिलेली आहे. म्हणजे इथं चेंज इन पोटेन्शियल एनर्जी दिलेली आहे. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी सरफेसवरती पण त्याच्याकडे काहीतरी पोटेन्शियल एनर्जी होती, तिथून पुन्हा वरती नेली. याची एवढ्या हाईटला त्याची चेंज इन पोटेन्शियल एनर्जी E1 दिलेली आहे. तर आपल्याला E1 म्हणजे चेंज इन पोटेन्शियल एनर्जी माहिती आहे. तर ती किती असते, mgh डिवायडेड बाय r प्लस h, सॉरी एकच मिनिट, mgh डिवायडेड बाय 1 प्लस h बाय r, 1 प्लस h बाय आर. ह्याला आपण शॉर्टकटमध्ये आणखीन थोडंसं मॉडिफाय केलेलं आहे. mgh डिवायडेड बाय आर प्लस एच, आर प्लस एच. हा आर डिव्हिजनमध्ये आहे तर न्यूमरेटरला गेला. ही व्हॅल्यू कशाची आली, E1ची व्हॅल्यू आली E1. नाव let the energy required to put this satellite into the orbit of the same height be E2.
सर्क्युलर ऑर्बिटमध्ये ठेवायचे सॅटेलाईटला. सर्क्युलर ऑर्बिटमध्ये सॅटेलाईटकडं कोणती एनर्जी असते, आधी कोणती व्हेलॉसिटी असते, क्रिटिकल व्हेलॉसिटी असते. आणि क्रिटिकल व्हेलॉसिटी म्हणजे त्याच्याकडं कायनेटिक एनर्जी आहे. ऑर्बिटमध्ये नेऊन ठेवायचं आहे, ऑर्बिटमध्ये फिरवायचं आहे त्याला. ऑर्बिटमध्ये फिरवण्यासाठी लागलेली एनर्जी कोणती असते, कायनेटिक एनर्जी आणि क्रिटिकल व्हेलॉसिटी. तर बघा इकडं E2 इज इक्वल्स टू हाफ इंटू mv². व्हेलॉसिटी, क्रिटिकल व्हेलॉसिटी आहे 1/2 इंटू स्मॉल m इंटू क्रिटिकल व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला असा आहे आपल्याकडं √gm डिवायडेड बाय स्मॉल r ब्रॅकेट स्क्वेअर. हा क्रिटिकल व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे, त्याला आपण आता मॉडिफाय करू. तर हाफ इंटू स्मॉल m इंटू gm डिवायडेड बाय r. ही काय मिळाली आपल्याला, कायनेटिक एनर्जी मिळाली. म्हणजेच काय मिळाले आपल्याला, gm. डायरेक्ट फॉर्म्युला यूज केला तरी काही फरक पडत नाही, पण हे कॅपिटल G कॅपिटल एमची जी व्हॅल्यू आहे ती मी आधी रिप्लेस करतो ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीनं. इथं ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे. तर इन इक्वेशन 2 कुठं म्हणतोय, नीट लक्ष द्या. इक्वेशन 2 मध्ये इन इक्वेशन 2 पुट G इज इक्वल टू gm डिवायडेड बाय r², वेअर G इंटू r² इज इक्वल टू कॅपिटल G कॅपिटल EM. ही व्हॅल्यू इक्वेशन 2 मध्ये ठेवल्यानंतर इथं इक्वेशन 2च लिहिलं नाही, कुठं लिहितो म्हणून, तर मी लिहितो इथं, याला इक्वेशन नंबर 2 नाव देतो. आणि मग आता E2 ची व्हॅल्यू जी आहे थोडी मॉडिफाय झाली आहे. ती व्हॅल्यू आहे E2 इज इक्वल्स टू gm ची व्हॅल्यू G इंटू r² इंटू स्मॉल r डिवायडेड बाय 2 इंटू r. तर ते स्मॉल r म्हणजे r+h आहे. mg r² डिवायडेड बाय 2 इन ब्रॅकेट r+h आहे. काय काय केलंय परत एकदा ऐका. ही झाली एनर्जी. ही आपण सगळं न लिहिता डायरेक्ट कायनेटिक एनर्जी लिहिली तरी चालते. gmm डिवाइड बाय 2r असे आहे. आणि त्याच्यामध्ये कॅपिटल G कॅपिटल एमची व्हॅल्यू रिप्लेस करता येते. कॅपिटल GMची व्हॅल्यू स्मॉल g इक्वल टू gm बाय r², gm इक्वल टू g इंटू r². ॲक्सलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला यूज करून. तर इथं इक्वेशन 2 मध्ये ठेवल्यानंतर काय ठेवलं, इथं gmची व्हॅल्यू g इंटू r² इंटू स्मॉल m डिवाइड बाय 2r. mg r² डिवाइड बाय 2 इंटू स्मॉल r म्हणजे r+h. आणि ह्या दोघांचा रेशो घ्यायचा याचा आणि ह्याचा रेशो घ्यायचा आहे कोणाकोणाचा, E1/E2. E1 डिवायडेड बाय E2 इज इक्वल्स टू E1ची व्हॅल्यू जी आहे तशी लिहिली मी mghr. mghr डिवायडेड बाय r+h. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, E2 ची व्हॅल्यू डिव्हिजनमध्ये आहे. डिव्हिजनमध्ये लिहिताना याचा रेसिप्रोकल होतं म्हणजे mgr² डिवायडेड बाय डिव्हिजनमधली टर्म न्यूमरेटरला जाईल 2 इन ब्रॅकेट r+h. आता ह्याच्यामधला कॉमन पार्ट जो आहे तो कॅन्सल करा, डायरेक्ट आन्सर मिळून जाईल तुम्हाला. क्वेश्चन केअरफुली बघायचा आहे. r+h गॉन, mg कॅन्सल. आता राहिलेला जो पार्ट आहे त्यातून आणखीन काही पार्ट मी कॅन्सल करतो. कोण कोण कॅन्सल होते, तर r कॅन्सल. अजून कोण कॅन्सल होतंय रे, न्यूमरेटरला राहिला 2h. E1 डिवायडेड बाय E2 इज इक्वल टू न्यूमरेटरला राहिला 2h डिवायडेड बाय डिनॉमिनेटरला कॅपिटल R. 2h डिवायडेड बाय कॅपिटल R. व्हेरी गुड क्वेश्चन. आन्सर D. हा क्वेश्चन समजून घ्या. ज्यांना लक्षात येत नाही असं काही दिसलं की डायरेक्ट 2h/r लिहून टाका. आता काय पर्याय, क्वेश्चन भरपूर वेळा रिपीट झालाय, काही गोष्टी पाठ झाल्या, काहीच येत नाही, डोक्यातच शिरत नाही, पाठ करून टाका 2h/r. तेवढंच दिसलं की डायरेक्ट लिहून टाका, बाकीचं डोकं लावू नका. कुठला होता क्वेश्चन, कसा आला काय माहित नाही. ओके, लिहून घ्या व्यवस्थित. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे विद्यार्थी मित्रांनो. Second question, two satellites A and B having ratio of masses 3/1 are here resolving in circular orbit of radii r and 4 are the ratio of total energy of the satellites of A to that of B. टोटल एनर्जीचा फॉर्म्युला आधी येणं गरजेचं आहे. तर टोटल एनर्जी ऑफ द सॅटेलाइट इज इक्वल्स टू -GM डिवायडेड बाय 2r. हा आहे टोटल एनर्जीचा फॉर्म्युला. मग आता ह्याच्यामध्ये आपल्याला
काय काय दिले तर मासेसचा रेशो दिलेला आहे आणि रेडिएचा रेशो दिलेला आहे. तर टोटल एनर्जी प्रोपोर्शनल टू मास ऑफ सॅटेलाइट डिवायडेड बाय रेडियस ऑफ सॅटेलाइट. तर मी हे लिहितो आता. कसं लिहितो बघा इकडं. टोटल एनर्जी ऑफ सॅटेलाइट ए डिवायडेड बाय टोटल एनर्जी ऑफ सॅटेलाइट बी इज इक्वल्स टू मासला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे मास ऑफ ए डिवायडेड बाय मास ऑफ बी. ओके. आणि रेडियसला इन्व्हर्सली प्रोपोर्शनलमध्ये आहे रेडियस ऑफ ए डिवायडेड बाय रेडियस ऑफ बी. उलटं लिहिलं रेडियस ऑफ बी डिवाइड बाय रेडियस ऑफ ए. टोटल एनर्जी ऑफ ए डिवायडेड बाय टोटल एनर्जी ऑफ बी इज इक्वल्स टू मासेसचा रेशो ए आणि बी साठी 3/1 झाला. ओके. रेडियसचा रेशो काय झाला तर रिव्हॉल्विंग. एची रेडियस 4r आहे आणि उलटं झालं. एची रेडियस r आहे आणि बीची रेडियस 4r आहे. 4r डिवायडेड बाय r. काय काय कॅन्सल होते बघा रे. ही आहे रेडियस ऑफ ए, ही आहे रेडियस ऑफ बी. मग एची रेडियस आर लिहिली, बीची रेडियस 4r लिहिली. r कॅन्सल झाला. 4 3 12 12 डिवायडेड बाय 1. फायनल आन्सर. ओके. लिहून घ्या. लिहून होत नसेल तर स्क्रीनशॉट घ्यायचा. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे विद्यार्थी मित्रांनो. लिहून झालेला असेल तर नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. क्वेश्चन सिंपल आहे. फॉर अ सॅटेलाइट हॅव्हिंग इन एन ऑर्बिट अराउंड द अर्थ ॲट हाईट द रेशिओ ऑफ कायनेटिक एनर्जी टू पोटेन्शियल एनर्जी. क्वेश्चन हा पण रिपीट झालेला आहे. तर कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जीचा रेशो लिहायचा. डायरेक्ट व्हॅल्यूज आपण लिहितो रेशोमध्ये. आता कायनेटिक एनर्जी डिवायडेड बाय पोटेन्शियल एनर्जी. मॅग्निट्यूड दिले इथं का साईन प्लस मायनस काय नाही दिलं. मॅग्निट्यूड लिहितोय. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला असतो GM डिवायडेड बाय 2r. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला -GM डिवायडेड बाय स्मॉल r. स्मॉल r म्हणजे कॅपिटल R प्लस EH. ओके. कॉमन पार्ट कॅन्सल केला. GM कॅन्सल झाला. RR कॅन्सल झाला. राहिलं याच्यामध्ये काय आहे तर कायनेटिक एनर्जी डिवायडेड बाय पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल्स टू 1/2 राहिला. 2 डिव्हिजनमध्ये रे. समजतंय. ओके. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे. इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. मिनिमम एनर्जी रिक्वायर्ड टू लॉन्च अ सॅटेलाइट ऑफ मास EM फ्रॉम द सर्फेस ऑफ अर्थ ऑफ अ प्लॅनेट ऑफ मास M and radius r इन अ सर्क्युलर ऑर्बिट ॲट अन अल्टिट्यूड 2r. कुठं नेऊन ठेवायचं आहे 2rला नेऊन ठेवायचं आहे. तिथं मिनिमम एनर्जी किती लागते ती आपल्याला विचारलेली आहे. ती मिनिमम एनर्जी फाईंड करण्यासाठी तिथं तर पहिल्यांदा आपल्याला कोणती एनर्जी आहे तर सरफेसवरती असताना त्या सॅटेलाईटकडं किंवा त्या ऑब्जेक्टकडं फक्त पोटेन्शियल एनर्जी आहे आणि याची एवढ्या हाईटला पोचल्यानंतर त्याच्याकडे कोणती एनर्जी आहे टोटल एनर्जी आहे. त्या दोन्हीमधला डिफरन्स जर घेतला तर आपल्याला तेवढी मिनिमम एनर्जी लागेल. ओके. किंवा बघा इकडं हा बरोबर आहे. ओके. लक्ष दे इकडं काय म्हणतोय तर सॅटेलाइट इनिशियली सरफेसवरती असताना त्याच्याकडे कोणती एनर्जी आहे. मी परत एकदा रिपीट करतोय. सॅटेलाइट सरफेसवरती असताना सरफेसवरती आहे त्याच्याकडं फक्त पोटेन्शियल एनर्जी आहे सरफेसवरती. त्याची कायनेटिक एनर्जी किती आहे 0 आहे. परत एकदा minimum energy required to launch a satellite of mass M from the surface of a planet of mass M and radius r in the circular orbit at an altitude of 2r is. सरफेसवरती असताना त्याची पोटेन्शियल एनर्जी आहे. सरफेसवरती असताना त्याच्याकडं स्थिर आहे तो जागेवरती तर त्यावेळेस त्याची कायनेटिक एनर्जी किती घेतलेली आहे 0 आहे. ओके. मग इनिशियल पोटेन्शियल एनर्जी आणि तो कुठून येऊन पोहोचलेला आहे 2r एवढ्या हाईटला. त्यावेळेस त्याच्याकडे टोटल एनर्जी आहे अल्टिट्यूड 2r. सर्क्युलर ऑर्बिट इन अल्टिट्यूड 2r. याची इज इक्वल टू 2r. रेडियस आहे कॅपिटल R. आपल्याला ह्या दोन एनर्जीमधला जर डिफरन्स घेतला पोटेन्शियल एनर्जी आणि टोटल एनर्जी ह्या दोन्हीमधला डिफरन्स घेतला तर रिक्वायर्ड एनर्जी मिळते आपल्याला. तर इनिशियली पोटेन्शियल एनर्जी इनिशियल इज इक्वल्स टू किती आहे पोटेन्शियल एनर्जी तर -GM डिवायडेड बाय कॅपिटल R. याला इक्वेशन नंबर 1 नाव दिलं. ती ऑब्जेक्ट जी आहे ते टोटल एनर्जीपर्यंत पोहोचवल्यानंतर टोटल एनर्जी फायनली किती आहे त्याची -GM डिवायडेड बाय 2 इन ब्रॅकेट कॅपिटल R प्लस EH. ह्यांच्या व्हॅल्यूज ठेवा. -GM डिवायडेड बाय 2 in bracket capital R plus 2R
टोटल एनर्जी फायनल इज इक्वल्स टू मायनस GMEM डिवायडेड बाय, हे ॲडिशन केली 3R झाली इंटू 2, 3 दोन्ही 6, 6R एवढी झाली इक्वेशन नंबर 2. आणि आपल्याला रिक्वायर्ड एनर्जी इज इक्वल्स टू फायनल एनर्जी मायनस इनिशियल एनर्जी. रिक्वायर्ड एनर्जी, फायनल एनर्जी, रिक्वायर्ड एनर्जी इज इक्वल्स टू टोटल फायनल एनर्जी मायनस इनिशियल पोटेन्शियल एनर्जी. ही पण इनिशियल टोटल एनर्जीच आहे का, कायनेटिक एनर्जी झिरोच आहे तिथं, म्हणजे फायनल टोटल एनर्जी मायनस इनिशियल टोटल एनर्जी असं म्हणलं तरी चालतंय त्याला. ओके. आणि मग आता ह्या दोघांचं सबट्रॅक्शन घेऊ आपण. बघा, इज इक्वल्स टू टोटल फायनल एनर्जीची व्हॅल्यू किती आली, मायनस GMEM डिवाइड बाय 6R मायनस GMEM डिवायडेड बाय 6R मायनस, आता पोटेन्शियल एनर्जी मायनस असल्यामुळे मी काय केलं, ब्रॅकेटमध्ये लिहिलं मायनस GMEM डिवायडेड बाय कॅपिटल R. तर या दोघांमध्ये काय केलं, हा मायनस आहे पहिला तसंच ठेवला, मायनस GMEM डिवायडेड बाय 6R प्लस झाला हा प्लस GMEM डिवाइड बाय R, GMEM डिवायडेड बाय कॅपिटल R. डिनॉमिनेटर दोघांचा सेम केला, हा 6ने डिवाइड मल्टिप्लाय केलं, मायनस GMEM डिवायडेड बाय 6R प्लस 6GMEM डिवायडेड बाय 6R. ओके, 6 मायनस 1 5 आला, 5 GMEM डिवायडेड बाय 6R. एवढी एनर्जी आपल्याला लागते तो सॅटेलाईट तिथं पोहोचायला. म्हणजे ऑप्शन ए आहे. एकच क्वेश्चन विचारला या टाईपचा, लक्षात घ्यायचं आहे. कालच्या लेक्चरमध्ये, लेक्चर नंबर 5मध्ये भरपूर असे क्वेश्चन्स आहेत, ते केअरफुली बघा. त्या लेक्चरमध्ये लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी यूज केलेला आहे, तिथं तुमची कन्सेप्ट इथं क्लिअर होईल. लेक्चर नंबर 5 क्लिअर करा एकदा. ओके, लिहून घ्या. नेक्स्ट क्वेश्चनकडे चला. Satellite is orbiting just above the surface of the planet of density rho with periodic time t. The quantity t square into rho is equal to. Satellite is just orbiting just above the surface of the planet. आता हे फॉर्म्युलेमध्ये घेतलेली तर आपण लिहून दिलेली तर टाइम पिरियड ऑफ सॅटेलाइट जस्ट अबोव द अर्थ सरफेस किंवा अबोव द सरफेस ऑफ प्लॅनेट. टाइम पिरियड जस्ट अबोव प्लॅनेट, सरफेस ऑफ प्लॅनेट इज, तो फॉर्म्युला लिहितो मी, कॅपिटल Gच्या फॉर्ममध्ये पाहिजे आपल्याला. तर T इज इक्वल्स टू 2π इंटू अंडररूट, फॉर्म्युला आहे R³ डिवायडेड बाय GM. ओके, R³ डिवायडेड बाय GM. आता याच्यामधून आपल्याला रिक्वायर्ड व्हॅल्यू कशा आहेत, काय काय आहेत त्या बघू आपण. तर T इज इक्वल्स टू 2π इंटू R³ म्हणजे काय घ्यायचं आहे, तर कॅपिटल R प्लस H ब्रॅकेट क्यूब डिवायडेड बाय कॅपिटल G इंटू, ही जी मासची व्हॅल्यू आहे बेटा, त्याला डेन्सिटी इंटू व्हॉल्यूममध्ये कन्वर्ट करता येते. मास इज इक्वल टू डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. का ऑप्शनमध्ये इथं क्वेश्चनमध्ये गिवन डेटामध्ये रो डेन्सिटी दिलेली आहे. आता व्हॉल्यूमचा फॉर्म्युला यूज करतो, पण कंडिशन अशी आहे, ती प्रत्येक कंडिशन लिहितो मी इथं. काय कंडिशन आहे, तर नियर द सरफेस ऑफ अर्थ H इज इक्वल टू 0 लिहितात. तर हे 0 घेतलं तर न्यूमरेटरला R³ झाला डिवायडेड बाय G रो. व्हॉल्यूमची व्हॅल्यू 4/3 इंटू पाय R³. R³ कॅन्सल झालं की आता दोन्ही साईडचा स्क्वेअर करा. टी स्क्वेअर विचारले आपल्याला. टी स्क्वेअर इज इक्वल्स टू, राईट साईडचा स्क्वेअर केला 4π² इंटू 1 डिव्हिजनमध्ये कॅपिटल G इंटू रो इंटू 4/3π, 4π/3. ओके, परत ह्याच्यामध्ये एक व्हॅल्यू कॅन्सल होती, कोणती, पाय व्हॅल्यू, 4 व्हॅल्यू कॅन्सल झाली. आणखीन एक व्हॅल्यू आपल्याला विचारली. आता हा 3 डिनॉमिनेटरला डिव्हिजनला येतो, न्यूमरेटरला जाईल. टी स्क्वेअर इज इक्वल्स टू 3 न्यूमरेटरला गेला, पाय पण न्यूमरेटरला आहे राहिलेलं एक, कॅपिटल G इंटू रो मल्टिप्लिकेशनमध्ये आणा इकडं, टी स्क्वेअर इंटू रो इज इक्वल टू 3π डिवायडेड बाय G. हे असं कन्वर्जन करता आलं पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे, पाठ करायचा आहे. मी लिहून दिला आहे कशा पद्धतीनं तयार झालेला आहे तो. ओके, लिहून घ्या, एवढा पार्ट आहे तसंच. चला नेक्स्ट क्वेश्चनकडं.
Periodic time of a satellite revolving above the Earth's surface at height equal to radius of the Earth R is. Periodic time T is equals to 2 pi into under root 2 pi into under root R cube divided by capital G into capital M. हा असा फॉर्म्युला आहे आपला. T is equals to 2 pi into under root R plus H ब्रॅकेट क्यूब डिवायडेड बाय ऑप्शन जे आहेत ते आपले सगळे कॅपिटल जी एममध्ये नाही तर स्मॉल जीमध्ये आहेत. स्मॉल जीची व्हॅल्यू कशी लिहितात प्रत्येक वेळेस पाठ करून टाकू. स्मॉल जी इज इक्वल टू जी एम डिवायडेड बाय आर स्क्वेअर. तर स्मॉल जी इंटू आर स्क्वेअर इज इक्वल टू कॅपिटल जी एम. कॅपिटल जी एम इक्वल टू स्मॉल जी इंटू आर स्क्वेअर. एवढंच लक्षात ठेवा. स्मॉल जी आर स्क्वेअर. जिथं जिथं गरज पडते तशी जी एम इक्वल टू स्मॉल जी आर स्क्वेअर. ओके. टी इज इक्वल्स टू 2 पाय इंटू अंडर रूट याची व्हॅल्यू किती आहे. हाईट इक्वल टू रेडियस ऑफ अर्थ आर प्लस आर ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय जी आर स्क्वेअर. टी इज इक्वल्स टू 2 पाय इंटू अंडर रूट आर प्लस आर 2 आरचा स्क्वेअर किती असतो रे 4 आर स्क्वेअर असतो डिवायडेड बाय जी आर स्क्वेअर. आर स्क्वेअर पण कॅन्सल झाला. काय कन्फ्युजन आहे. कन्फ्युजन तर कन्फ्युजनच आहे. ओके. मिस्टेक झाली आपली इथं. आता काय मिस्टेक झाली. भारी मिस्टेक हो गया. मिस्टेक तो ऐसा हो गया क्यूब है ऊपर. ओके. आर प्लस आर 2 क्यूब 8 येते आणि इंटू आर क्यूब डिवाइडेड बाय जी इंटू आर स्क्वेअर. अब करेक्शन हो गया. एक आर राहिला न्यूमरेटरला. ओके. टी इज इक्वल्स टू 2 पाय इंटू अंडर रूट. याचं काय करता येईल रे. खिचडी करा त्याची. ह्या 8ला 4 इंटू 2 लिहिता येते. 2r डिवायडेड बाय जी. 4चं स्क्वेअर रूट निघतंय 2 पाय इंटू 2 अंडर रूट 2r डिवायडेड बाय जी. 4 इंटू 2 इंटू 2 4 पाय झाला. 4 पाय इंटू अंडर रूट 2r डिवायडेड बाय जी. ही आहे आपली टाइम पिरियडची व्हॅल्यू. ओके. ऑप्शन नंबर बी इज करेक्ट. फॉर्म्युला टाइम पिरियडचा आता पाठ करणं गरजेचं आहे. याला केपलर्स लॉमध्ये कन्वर्ट केला तो पुढचा पॉईंट आहे तो बघू नंतर. आधी तरी एवढं लिहून घ्या. चला नेक्स्ट क्वेश्चनकडं. The radius of Earth is 6,400 kilometer and the acceleration due to gravity is 10 meter per second square for weight of the body of mass 5 kg to be 0 on इक्विटोर. इक्विटोरला वेट म्हणजेच ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी व्हॅरिएशन विथ हाईट विथ डेप्थ आणि विथ लॅटिट्यूडचा फॉर्म्युला बघितलेला होता. तो फॉर्म्युला यूज करायचा आहे. जी डॅश इज इक्वल्स टू जी मायनस आर ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा. तर इथं कुठं इक्विटोरवरती इक्विटोरला थीटा इज इक्वल टू 0 घेतात. इक्विटोरला ॲट इक्विटोर थीटा इज इक्वल टू 0. थीटा इक्वल टू 0 कॉस 0ची व्हॅल्यू किती असते 1 असते. म्हणजे हा जी डॅश इज इक्वल टू जी मायनस आर ओमेगा स्क्वेअर राहिला. ह्याला वेटमध्ये कन्वर्ट करण्यासाठी सगळ्यांना मासनं मल्टिप्लाय केलं. एम जी डॅश इज इक्वल टू एम जी मायनस एम आर ओमेगा स्क्वेअर. बट काय दिलेले वेट ऑफ द बॉडी ऑफ मास 5 kg टू बी 0 ऑन इक्विटोर. इक्विटोरला ही व्हॅल्यू 0 आहे. दिले असं दिले. ती व्हॅल्यू 0 घेतली तर आपल्याला फायनली मिळतंय 0 इज इक्वल्स टू एम जी मायनस एम आर ओमेगा स्क्वेअर. हे इकडं आणलं एम आर ओमेगा स्क्वेअर इज इक्वल्स टू एम जी. मासची व्हॅल्यू 5 आहे पण ती कॅन्सल होणार आहे. वेटमध्ये कन्वर्ट केलं तर आपण त्याला. आपल्याला विचारले काय रोटेशनल वेलॉसिटी ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू जी डिवायडेड बाय आर. ओमेगा इज इक्वल्स टू अंडर रूट जी डिवायडेड बाय आर. दिस इज आवर फायनल आन्सर. टाइम पिरियड जर विचारला तर येतोय तो पण. ओके. नाही संपलेलं. फक्त फॉर्म्युला लिहिला आपण. ह्याच्या व्हॅल्यूज ठेवायच्यात आता आपल्याला. फॉर्म्युला नाही विचारलं बेटा. कॅल्क्युलेशन वाढवलंय थोडंसं.
लिहा. जीची व्हॅल्यू 10 दिलेली आहे. ओके, डिवायडेड बाय 6400 किलोमीटर आहे, त्याचा मीटर कन्वर्ट करू आपण. 6400 इंटू 10⁻³ मीटर. 6400 आणि त्याच्यावरती अजून 1000 मल्टिप्लाय केलं तर ते मीटरमध्ये झालं. 6400 इंटू 10⁻³ यातला हा एक झिरो कॅन्सल झाला, 2 राहतो त्याच्यामध्ये. ओके, आणि मग आता फायनली ओमेगा इज इक्वल टू न्यूमरेटरला काय राहिला, 1 राहिला. डिव्हिजनमध्ये 6400 राहिला आणि एक 10⁻² राहिला, एक झिरो कॅन्सल झाल्यानंतर. याचं स्क्वेअर रूट निघतंय. स्क्वेअर रूट न्यूमरेटरचं 1ला 1, 6400चं स्क्वेअर रूट 64चं स्क्वेअर रूट 8 आणि हे 2 झिरोबद्दल 1 झिरो. 10⁻² म्हणजे 10 येतंय. 1/800 हे फायनल आन्सर आहे. या पद्धतीनं कॅल्क्युलेशन करता येईल तुम्हाला. समजतंय? लिहून घ्या. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे. रेशियो ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू रेज सॅटेलाइट टू अ हाईट h above the earth's surface to that required to put into the orbit of the same height is 2h/r. पाठ करा म्हणजे एकदा सॉल्व करून देतो तरी बी डबल आणखीन एकदा. तर इकडे लक्ष द्या. क्वेश्चन असा आहे आपला. एनर्जी रिक्वायर्ड टू रेज अ सॅटेलाइट, चेंज इन पोटेन्शियल एनर्जी, त्याला आपण E1 म्हणू, इज इक्वल टू mgh डिवायडेड बाय 1 + h/r. एनर्जी रिक्वायर्ड टू रेज अ सॅटेलाइट टू अ हाईट h म्हणजे चेंज इन पोटेन्शियल एनर्जी ऑफ द सॅटेलाइट, mgh डिवायडेड बाय r + h. हा r न्यूमरेटरला गेला, हा अशा पद्धतीनं होईल. ह्याला इक्वेशन नंबर 1 नाव द्या. ओके, दुसरं आहे ऑर्बिट. सर्क्युलर ऑर्बिटमध्ये पोहोचला म्हणजे त्याच्याकडं कोणती एनर्जी आली, कायनेटिक एनर्जी आली. तर त्याची कायनेटिक एनर्जी आहे E2 इज इक्वल टू कॅपिटल GM डिवायडेड बाय 2 इंटू स्मॉल r. स्मॉल r म्हणजे r + h. GM डिवायडेड बाय 2 इन ब्रॅकेट r + h. ओके, आता ह्या दोन्ही एनर्जीमध्ये GMची व्हॅल्यू GR² ती एक रिप्लेस करू. E2 इक्वल टू, आता मी डायरेक्ट सांगतोय, G इंटू R² इंटू M डिवायडेड बाय 2 इन ब्रॅकेट r + h. याला इक्वेशन नंबर 2 नाव दिलं. ह्या दोघांचा रेशो घेतला तर आपल्याला पाहिजे रिक्वायर्ड व्हॅल्यू मिळून जाते. ते लिहितोय मी एकदा, लक्ष द्या इकडं. रिक्वायर्ड व्हॅल्यू E1 डिवायडेड बाय E2. ओके, E1ची व्हॅल्यू जी आहे mghr डिवायडेड बाय r + h. mghr डिवायडेड बाय r + h इंटू पुढचा जो पार्ट आहे तो E2ची व्हॅल्यू, तर GR² इंटू M डिव्हिजनमध्ये GR² M डिवायडेड बाय, डिव्हिजनमधला पार्ट न्यूमरेटरला जाईल, 2 इन ब्रॅकेट r + h. ओके, ह्यातला कॉमन पार्ट जो आहे तो r + h एक कॅन्सल झाला. आणखीन कॅन्सल होण्यासारखं आहे याच्यामध्ये स्मॉल m कॅन्सल झाला. जीची व्हॅल्यू कॅन्सल झाली. ओके, r एक कॅन्सल झाला. ओके, E1 डिवायडेड बाय E2 इज इक्वल टू न्यूमरेटरला 2h डिवायडेड बाय r राहिला. हे लक्षात ठेवा म्हणलंय. सॅटेलाइट h एवढ्या हाईटला पोहोचवायचा आहे आणि सॅटेलाइट एखाद्या ऑर्बिटमध्ये नेऊन रोटेट करायचा आहे. ह्या दोन एनर्जीचा रेशो जो आहे तो कायम h/2h/r असा राहतंय. हे या क्वेश्चनमध्ये क्लिअर झालंय. क्वेश्चन रिपीट झालाय. ओके, लिहून घ्या. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. सिंपल क्वेश्चन आहे. द रेडियस ऑफ द ऑर्बिट ऑफ जिओस्टेशनरी सॅटेलाइट इज, रेडियस ऑफ द ऑर्बिट ऑफ जिओस्टेशनरी सॅटेलाइट इज, जिओस्टेशनरी सॅटेलाइट नियर द सरफेस ऑफ अर्थ फिरत असताना, जिओस्टेशनरी सॅटेलाइट फिरतो तर त्याचं फिरत असताना सेंट्रिपिटल फोर्स आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स, दोन्ही फोर्स बॅलन्स करायचे, त्याची रेडियस मिळून जाईल आपल्याला. मग सेंट्रिपिटल फोर्स आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स सर्क्युलर ऑर्बिटमध्ये रोटेट होतंय ते एक लक्षात ठेवा. जिओस्टेशनरी सॅटेलाइटसाठी सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स.
सेंट्रिपिटल फोर्स mv² डिवायडेड बाय r इज इक्वल टू ग्रॅव्हिटेशनल फोर्सची जी व्हॅल्यू आहे g इंटू मास ऑफ अर्थ इंटू मास ऑफ सॅटेलाइट डिवायडेड बाय mv² बाय r. मिस्टेक झाली, गडबड झाली, लक्ष द्या इकडं थोडंसं. काय मिस्टेक झाली? सगळे ऑप्शन जे आहेत ते ओमेगामध्ये आहेत, म्हणजे हा m⍵² असा फॉर्म्युला लिहिता येईल आपल्याला सेंट्रिपिटल फोर्सचा. m⍵² इंटू r इज इक्वल टू gm डिवायडेड बाय r². ओके, तर याच्यामध्ये आपल्याला r² इकडं आणला, हा झाला r³ इज इक्वल टू gm डिवायडेड बाय r² मल्टिप्लिकेशनमध्ये आला r³ झाला, m⍵² डिव्हिजनमध्ये आला m⍵². मास कॅन्सल झाला, तर r³ इज इक्वल टू gm डिवायडेड बाय ω². ओके, gmची व्हॅल्यू gr² लिहिलेली दिसती, स्मॉल जी मध्ये आहे. gmची व्हॅल्यू gr² डिवायडेड बाय ω². आता दोन्ही साईडचं काय घ्यायचं? क्यूब रूट घ्यायचं. r इज इक्वल टू gr² डिवायडेड बाय ω² रेस टू 1/3. हे आहे फायनल आन्सर आपलं. दोन्ही साईडचं क्यूब रूट, ह्याचं आणि ह्याचं क्यूब रूट घेतलं की हे मिळून जाईल. तर ॲडजस्टमेंट काय केली? ॲडजस्टमेंट काही नाही, क्लिअर आहे. जिओ स्टेशनरी सॅटेलाइट हा सर्क्युलर ऑर्बिटमध्ये रोटेट होतो. सर्क्युलर ऑर्बिट असेल तर तिथं सेंट्रिपिटल फोर्स असतो आणि सेंट्रिपिटल फोर्स इज बॅलन्स्ड बाय ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ही आपण कन्सेप्ट यूज केली, लक्षात द्यायचं. एकच क्वेश्चन विचारला, एकदाच विचारला आहे, रिपीट होऊ शकतं ह्या टाईपचा क्वेश्चन. ओके, लिहून घ्या. लिहून होत नसेल तर स्क्रीनशॉट घ्या, अभ्यास करा, पॉज करा व्हिडिओ, लक्ष द्या. नेक्स्ट आहे सॅटेलाइट ऑफ मास m. हा पण भरपूर वेळा रिपीट झाला आहे क्वेश्चन मित्रांनो. Satellite of mass m is revolving around the earth of mass m in an orbit of radius small r. The angular momentum of the satellite about the center of orbit will be. Angular momentum circular orbit मध्ये रोटेट होणाऱ्या सॅटेलाइटचं सर्क्युलर ऑर्बिट रिव्हॉल्विंग म्हणजे सर्क्युलर ऑर्बिट दिलेली आहे. तर अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू, आपल्या क्लासचं नाव लक्षात ठेव बेटा, अँग्युलर मोमेंटम L इज इक्वल टू VRM. एवढं सोपं आहे सर? सोपंच आहे रे फिजिक्स. क्लासचं नाव लक्षात ठेवा. ओके, क्लासचंच नाव विसरलं तर जा मग, अवघड आहे तुझं आता. वेलॉसिटीची व्हॅल्यू आहे √g इंटू m डिवायडेड बाय स्मॉल r इंटू r इंटू m. काय करायचं आहे तर ह्या स्क्वेअर रूटमध्ये सगळ्या व्हॅल्यू आणल्या. स्क्वेअर रूटमध्ये कोणत्या? कॅपिटल M आहे ऑलरेडी, हा r² होईल, हा m² होईल, डिवायडेड बाय स्मॉल r ऑलरेडी आहे स्क्वेअर रूटमध्ये. तर L इज इक्वल्स टू √g इंटू कॅपिटल M इंटू स्मॉल r इंटू स्मॉल m². GMRM². GM ऑप्शन डी आहे. समजतंय? समजायलाच पाहिजे आता. सोपं व्हायला लागलंय फिजिक्स VRM क्लासेसमुळं. ओके, टू सॅटेलाइट्स A अँड B. क्वेश्चन रिपीट झाला आहे सेम टाईपचा, तरी कॅल्क्युलेट करू आपण एकदा. सॅटेलाइट्स A अँड B रोटेट अराउंड द प्लॅनेट ऑफ ऑर्बिट हॅव्हिंग रेडियाय 4r and r respectively. The speed of satellite A is 3 then speed of satellite B is velocity of B divided by velocity of A आपल्याला घ्यायचं आहे इज इक्वल्स टू इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू रेडियस असते. वेलॉसिटी V इक्वल √GM डिवायडेड बाय स्मॉल r. स्क्वेअर रूटमध्ये रेडियस आहे इन्व्हर्समध्ये, रेडियस ऑफ B इन्व्हर्समध्ये, रेडियस ऑफ A इन्व्हर्समध्ये. वेलॉसिटी ऑफ B डिवायडेड बाय वेलॉसिटी ऑफ A इज 3v इज इक्वल्स टू रेडियस ऑफ A, रेडियस ऑफ A, रेडियस ऑफ B. रेडियस ऑफ A इज 4r, रेडियस ऑफ B इज कॅपिटल R कॅन्सल झाला. वेलॉसिटी ऑफ B इज इक्वल टू 3v इंटू 4² 6v. ऑप्शन डी. लिहा पटपट लिहा. सोपं आहे, सोपं. चला नेक्स्ट क्वेश्चनकडं. क्वेश्चन रिपीट झालाय. काय रिपीट झालं बेटा? अँग्युलर मोमेंटम ऑफ द सॅटेलाइट मुव्हिंग इन सर्क्युलर ऑर्बिट L इज इक्वल टू VRM. ऑप्शन सी आहे आपल्याकडं. डायरेक्ट सॉल्व करा. 2-3 क्वेश्चन पूर्वी रिपीट झालेला आहे, थोडं रिव्हर्स घ्या आणि परत एकदा बघा. ओके, सॉल्व करून देत नाही आता, हे सोडवा. सगळं ऐकतं पाहिजे बेटा नो.
हा पण रिपीट झाला आहे ना. सो काय रिपीट झालं की जिओ स्टेशनरी सॅटेलाइट रिव्हॉल्विंग इन अराउंड द अर्थ सर्क्युलर ऑर्बिट आहे. त्याचं सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला आहे एम आर ओमेगा स्क्वेअर. ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा फॉर्म्युला जी एम एम डिवायडेड बाय आर स्क्वेअर. आर इकडं आणला आर क्यूब झाला कॅपिटल जी कॅपिटल एम इंटू स्मॉल एम डिवायडेड बाय स्मॉल एम इंटू ओमेगा स्क्वेअर. एम एम कॅन्सल झाला. आर क्यूब इज इक्वल्स टू कॅपिटल जी एम ती व्हॅल्यू रिप्लेस करावं लागेल तर स्मॉल जी इंटू आर स्क्वेअर डिवायडेड बाय ओमेगा स्क्वेअर. आणि सगळ्यांचं क्यूब रूट घेतलं तर त्याचं राईट साईडला कोणाचंच क्यूब रूट निघत नाही म्हणजे हा जी आर स्क्वेअर डिवायडेड बाय ओमेगा स्क्वेअर रेस टू 1/3. किती वेळ लागतं लिहायला रे. जर प्रॅक्टिस केली तर हे क्वेश्चन्स वाचल्यानंतर प्रॅक्टिस करताना थोडं केअरफुली वाचायचं. पण पेपरमध्ये प्रश्न अर्धा वाचला की तुम्हाला कळलं पाहिजे काय सॉल्व्ह करायचं आहे ते. प्रश्न 30 सेकंदात सॉल्व्ह होतो फिजिक्सचा. आणि हा वाचलेला वेळ जो आहे तो मोठ्या लेंदी क्वेश्चनसाठी देता येतो. ही टाईम मॅनेजमेंट पेपरमध्ये जमलं पाहिजे. ते जमण्यासाठी आधी रेग्युलर प्रॅक्टिस करताना प्रश्न केअरफुली वाचून परफेक्ट लक्ष ठेवायचे कोणत्या क्वेश्चनसाठी आपण सोल्युशन काय लिहिले ते. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन. The orbital velocity of an artificial satellite in the circular orbit just above the Earth's surface is v. Velocity inversely proportional to square root of small r असं तर आहे. For a satellite orbiting at an altitude half of the Earth's radius, the orbital velocity is v2 divided by v1 is equals to under root r2 divided by r1. ओके, v2 डिवायडेड बाय उलटं झालं रे हे r1 डिवायडेड बाय इनवर्स प्रोपोर्शनमध्ये आहे ना. ओके, r1 डिवायडेड बाय r2. v2 डिवायडेड बाय v1ची व्हॅल्यू v दिलेली कुठं येते आहे इथं क्वेश्चनमध्ये दिलेली कुठं नाही दिलेली v. r1 म्हणजे जस्ट नियर द सरफेस ऑफ अर्थ कॅपिटल आर. ओके, कुठे हे जस्ट अबोव द अर्थ सरफेस कॅपिटल आर. त्याच्या पुढचा पार्ट आहे ऑर्बिटिंग अल्टिट्यूड हाफ द रेडियस ऑफ द अर्थ आर प्लस एच आपल्याला माहीत नाही तर ते घ्यायचे. आता इथं लिहितो मी v2 डिवायडेड बाय v इज इक्वल्स टू अंडर रूट आर डिवायडेड बाय आर प्लस आर बाय 2 ॲडिशन केली अंडर रूट आर डिवायडेड बाय 2r प्लस आर 3r डिवायडेड बाय 2 न्यूमरेटरला गेला तर हा झाला 2r डिवायडेड बाय 3r. r कॅन्सल झाला. v2 इज इक्वल्स टू अंडर रूट 2/3 इंटू कॅपिटल v ही फायनल व्हेलॉसिटी अशा पद्धतीनं आली आपली 2/3 v स्क्वेअर रूटच्या बाहेर आहे हे डिव्हिजनमधलं मल्टिप्लिकेशनमध्ये गेलं आहे तिकडं. फक्त ही एचची व्हॅल्यू r/2 लिहायची. ॲडिशन व्यवस्थित करायची डिव्हिजनमध्ये. डिनॉमिनेटर सेम व्यवस्थित करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. आला रे आला सिम्बाला. 2h/r energy required to raise the satellite of mass m to height h above the earth's surface required put into the orbit of same height is 2h/r. किती वेळा झाला मित्रा 3 वेळा झालाय क्वेश्चन वेगवेगळ्या वर्षी. हां, येऊ शकतंय 2026 मध्ये बी. ज्याच्या शिफ्टमध्ये येईल नशिबाने ते डायरेक्ट लिहून टाका 2h/r. बघत बसू नका त्याला. Satellites equal mass are launched in a circular orbit of heights r and 2 are above the Earth's surface of Earth. The ratio of their kinetic energy mass सेम आहे तर kinetic एनर्जीचा फॉर्म्युला इथं लिहितो मी. मास सेम असताना kinetic एनर्जी इज इक्वल टू g डिवायडेड बाय 2 इंटू स्मॉल r. ओके, तर मास सेम आहे तर kinetic एनर्जी inversely proportional to kinetic energy inversely proportional to radius. Kinetic energy 1 divided by kinetic energy 2 is equals to r2 divided by r1. ओके, r2 ची व्हॅल्यू किती घ्यायची आणि r1 ची व्हॅल्यू किती घ्यायची. r प्लस h2 डिवायडेड बाय r प्लस h1 इज इक्वल टू r प्लस h2 म्हणजे 2r आहे. r प्लस 2r
आर प्लस H1 म्हणजे आर आहे. किती झालं रे हे न्यूमरेटर 3R डिवायडेड बाय 2R ॲडिशन केली. आर कॅन्सल झाला 3/2. कायनेटिक एनर्जी इनवर्सली प्रोपोर्शनल टू रेडियस डिस्टन्स फ्रॉम द सेंटर. पण हे जे डिस्टन्स आहे सरफेसपासून दिलेले इथं, म्हणून इथं कन्फ्युजन होऊ शकते डायरेक्ट 2/1 1/2, पण ऑप्शन बी नाही तसा, नशीबवान आहात. नेक्स्ट क्वेश्चनकडे VA डिवायडेड बाय VB विचारलेलं आहे. सर्क्युलर ऑर्बिट्स ऑफ रेडियाय व्हेलॉसिटी इनवर्सली प्रोपोर्शनल टू अंडर रूट ऑफ रेडियस. ओके, VA डिवायडेड बाय VB इज इक्वल्स टू अंडर रूट रेडियस ऑफ B डिवायडेड बाय रेडियस ऑफ A. डायरेक्टली लिहा, सोपे सोपे क्वेश्चन इथं. रेडियस ऑफ B इज 2R डिवायडेड बाय रेडियस ऑफ A इज R कॅन्सल झाला √2/1. ऑप्शन बी. समजतंय? ओके. तर या पद्धतीनं हे जे क्वेश्चन्स आहेत PYQजमधले बघितलेले इथं काही क्वेश्चन्स राहिलेत आपले केपलर्स लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशनचे, ती आपण एक लेक्चरमध्ये संपवणार होतो, पण संपत नाही. तर आपण उद्याच्या लास्ट लेक्चर घेऊ आपण ग्रॅव्हिटेशनचा, आणि ग्रॅव्हिटेशन चॅप्टर संपवू. त्याच्यानंतर आपण 12चे काही क्वेश्चन्स, 12चे काही चॅप्टर्स चालू करू. तर हे व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो केअरफुली बघायचे तर, आणि स्वतः बघायचे नाही तर जे गरजू विद्यार्थी आहेत, ज्यांनी क्लास केलेले नाही तर केलेले असतील, काही कन्सेप्ट क्लिअर नसतील, प्रश्न सुटत नसतील, तर त्यांच्यापर्यंत हे पोचवायचे. तर एकदम साध्या सोप्या भाषेमध्ये आपलं एक्सप्लेनेशन चालू आहे. तर थँक्यू.